चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. जय चिदंबर. राजाराम महाराजांचा, संत श्रेष्ठ दास राजाराम महाराजांचा अभंग पाहूया, ज्याच्यात संत संगतीचा महत्त्व ते आपल्याला पटवून देत आहेत. आपल्याला म्हणजे मनाला पटवून देत आहेत. काय सांगतात ते? संत कशासाठी येतात आपल्या जीवनात? आपल्याला जागृत करण्यासाठी. काय जागृत करण्यासाठी? तर तू हा देह, बुद्धी, मन, चित्त, अहंकार नव्हे, तर तू तो खरा परमात्मा स्वरूप आहे, चिदंबर स्वरूप आहे. तर जागा हो, जागृत हो, तुझे खरे ओळख पटवून घे. म्हणून ते आपल्या जीवनात सारखे सारखे अवतार घेऊन येतात. तुकाराम झाले, नामदेव झाले, मग पुन्हा नामदेव झाले तरी समाधान झालं नाही, परत तुकाराम होऊन आले. तुकाराम झाले तर पुन्हा समाधान झालं नाही, की देवा आणि भक्ताचा जो संबंध आहे, समागम आहे, ते जगात सगळ्यांना पटवून देण्यासाठी पुन्हा राजाराम महाराज होऊन ते आपल्याला जागृत करण्यासाठी आले. त्यांचा बोध आपल्याला झाला. कुठे आहे मग राजारामजी महाराज? कुठे आहे आपल्यात? अभंग हे जाण प्रत्यक्ष राजाराम आहेत. आपण अभंगाला मस्तकाला लावून ते अभंग वाचावे, अभंग लिहून काढावे, अभंगाचं श्रवण आणि मनन करावे. कारण प्रत्यक्ष कुठे आहे? सगुण रूपात राजारामजी महाराज. त्या मूर्ती बनवले, त्या मूर्तीत नाही आहे ते. सगुण रूप म्हणजे प्रत्यक्ष अक्षर ब्रह्म. त्या अभंगात ते स्थित आहेत. एक एक अभंग वाचताना माझ्यासोबत कोण आहेत? राजारामजी महाराज साक्षात माझ्यासोबत आहेत. आणि त्यांनी जे बोध केलं आहे, ते बोध एकदा गृहीत धरलं तर आपल्याला कळतं की मी आणि माझा जो अहंकार धरून बसलेला आहे, मी देही असल्यामुळे त्या उपाधीला चिटकून बसलेलो आहोत. आणि त्याच्याने मला माझ्या पुढे तो सर्वसत्ताधीश सूत्रधारी आहे म्हणून सुद्धा मी विसरून गेले आहे. तर ते आपल्याला जागृत करण्यासाठी येतात अभंगाच्या मार्फत. कारण त्या अभंगात प्रत्यक्ष सिद्ध आहेत. आपल्याला त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. आपण अनुभव घेत नाही, केवळ वरवर शब्दांचे पांडित्य वरवर मांडतोय आणि आपल्या घरी जातोय. त्यांनी आपल्याला काही फायदा होणार नाहीये. राजारामजी महाराज या अभंगात मनाला काय बोध करतायत? सुखाचा अनुभव संतांचे संगती, येतसे प्रचिती बोध झाल्या. चित्ताचे तो भ्रम तुटे बोध होता, अनुभव हाता येत असे. पाहिजे विश्वास तयाचे बोलाचे, भाव अंतरीचा दृढ व्हावा. चिदंबर तेव्हा हो कृपा करीतसे, दास म्हणे ऐसे भाग्य व्हावे. काय म्हणतात बघा राजारामजी महाराज? सुखाचा अनुभव संतांचे संगती. कोणत्या सुखाचा अनुभवाचा उल्लेख करतायत राजारामजी महाराज इथे? तर शाश्वत परब्रह्म सुख, ब्रह्मानंद, त्या आनंदाचा उल्लेख करतायत. कोणत्या? संतांच्या संगतीने असलो आपल्याला. तर राजारामजी महाराजांना जो अनुभव आला, जो साक्षात्कार त्यांनी स्वामींचा करून घेतला, जे ब्रह्मज्ञान जेव्हा स्वामींनी वरदहस्त ठेवला, तो जो अनुभव त्यांना आला, तो सुखाचा अनुभव आपल्याला सुद्धा येईल जेव्हा आपण त्यांची संगती करू. अभंगाच्या मार्फत आपण त्यांची संगती करावी. कशी करावी? तर दृढ भावाने. जे ते सांगतायत अक्षरशः ते अक्षर ब्रह्म सत्य आहे आणि त्याचं परिपालन केलं पाहिजे आपण. येतसे प्रचिती बोध झाल्या. ते बोध झाल्यावरती ते आपल्याला ज्ञानाच्या गंगा धाराकार वाहत आहे त्यांच्या अभंगामार्फत. काय म्हणून? की सर्वसत्ताधीश एक जो चिदंबर त्याचे चरण धरा, लक्ष तुमचे सदा त्याच्या जवळी ठेवा. देहाने प्रपंच करा, देहाच्या मागे लागू नका, देहाच्या उपाधी मागे लागू नका. चित्ताचे तो भ्रम तुटे बोध होता. बोध झाला मला. त्यांनी केला अभंगामार्फत बोध. काय? की तू देह नाही आहे आणि देहाला चिटकून जे काय तू मी माझं करतोय ते सगळं सोडून दे, मनाला सोडून दे. हा भ्रम तुटला पाहिजे. तो चित्त ग्रंथी जे आहे, ग्रंथी जिथे गाठ पडलेली आहे माझ्यात आणि त्याच्यात जी मध्ये गाठ आहे,
ती चित ग्रंथी केव्हा बोध होतो त्याचा, जेव्हा आपण सत्संगती धरतो, ते ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा ती जड ग्रंथीचा भेद होतो. भेद छेदक आहे असा तो संत सत्पुरुष. अनुभव हाता येत असे, त्यावेळेला अनुभव आपल्याला हाती येतो. तुकाराम महाराज काय म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष. नामस्मरण करत जा रे बाबा, हातात तुम्हाला मोक्ष मिळून जाईल. म्हणून अनुभव हाता येत असे. कसला अनुभव, की मी कोणी नाही आहे, अणुमात्र आहे आणि सर्व करता धरता तो एक परमात्मा चिदंबर आहे. त्याच्या विणे आज्ञा विणे एक हाल पानही न हले. मग मी काय करत आहे, काहीच नाही करत आहे मी. पाहिजे विश्वास तयाचे बोलाचा, त्यांचे विश्वास, त्यांच्या बोलण्यावरती विश्वास पाहिजे. नुसतं अभंग वाचला, बुक बंद करून दिला आणि जाऊ द्या आपण आपल्या रीतीनेच पालथ्या गड्यावर पाणी, तसं व्हायला नको. अभंग वाचला तर ते लगबगीने पटकन कृतीत आणावा. तो कृतीत आणल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. संत संघाचा, संत समागमाचा काही उपयोग नाही आहे. कितीही आपण काही केलं, आटापीट केलं तर काही होणार नाही आहे त्याचा. भाव अंतरीचा दृढ व्हावा. अंतरी भाव दृढ झाला पाहिजे की मला चिदंबराशिवाय गत्यंतर नाही आहे. अनाथांचा रक्षक आहे, तुम्ही अनाथ आहे आणि तू माझा रक्षक आहे, तू कैवारी आहेस माझा, असा दृढ भाव ठेवल्यास आपल्याला तो बोध होणार आहे. चिदंबर तेव्हा कृपा करीत असे, दास म्हणे, म्हणजे ऐसे भाग्य व्हावे. कैसे भाग्य झाले पाहिजे आपले, तू कृपा केली पाहिजेच मला, म्हणजे हक्काने मी बोललं पाहिजे त्याला, तू माझ्यावरती कृपा कर रे चिदंबरा, जेणेकारण मला कधीही तुझा वियोग न घडावा. प्रसाद मागताना एका भजनात सांगतात ते, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा, सहवास तुझ्याची घडावा देवा. कसला प्रसाद मागतायत भक्तजना, तुझा सहवास, तुझा वियोग कधी न व्हावा असला प्रसाद दे रे बाबा. जेव्हा तू कृपा करशील तेव्हा माझे भाग्य उजळून जाईल की मी सदा तुझ्या सोबत राहावे, सदोदित माझा चित्त तुझ्याकडे असावे. असा बोध राजा रामजी महाराज करतात. म्हणून संत संगती धरावी, सत्संगती धरावी, सत्संगात जावे. सारखे सत्संगात जे नामाचा जो वर्षाव होणार आहे आपल्यावरती, त्याने आपलं मन परिवर्तन करण्यासाठी सर्व काही उपयोगी पडतो. म्हणून सत्संगात नेहमी जावे, तिथे आपलं काम होणारच होणार आहे. राजारामजी महाराज स्वामी चरणी अभंग पुष्प वाहून सर्वांना भलो हो ही प्रार्थना करून लोका समस्ता सुखिनो भवंतु. जय चिदंबर.